तर पहिल्याचा मुद्दा ज्या पद्धतीनं काल मुख्यमंत्र्यांनी त्यांचा प्रचार दौरा म्हणता येईल अशा पद्धतीचं शेड्यूल जाहीर केले, पण ते जागा बघितल्या तर कुठेतरी शिवसेनेच्या ठाकरे गटाशी संबंधित आहे. त्यामुळे अशी काही रणनीती आहे का, ज्या ठिकाणी त्या जागा आहेत त्याच ठिकाणी मुख्यमंत्री प्रचार जास्त? नाही, हे कसं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हा जो दौरा महाराष्ट्रव्यापी आहे तो शिवसंपर्क अभियान आमचा आहे. शिवसेनेमध्ये ही पद्धतच आहे की जे राज्याचे प्रमुख असतात, पक्षाचे प्रमुख असतात, त्यांनी शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणी जाऊन पक्ष संघटना कशी मजबूत करायची आणि शिवसैनिकांच्या शासनाकडनं काय अपेक्षा आहेत, शिवसैनिकांच्या माननीय मुख्यमंत्री बनून सरकारकडनं काय अपेक्षा आहेत, असा समन्वय साधायचा, डायलॉग करायचा शिवसैनिकांची आणि या माध्यमातून अधिक पक्ष संघटना मजबूत करायची. ही जुनीच पद्धत आहे शिवसेनेमधली शिवसंपर्क अभियानची. तसाच हा दौरा आयोजित केलेला आहे. एक महिन्याभराचं हे अभियान आहे संपूर्ण राज्यभर आणि त्या त्या विभागातले सर्व आमदार, सर्व मंत्री, सर्व खासदार, सर्व जिल्हा प्रमुख, युवासेना, महिला आघाडी, ह्या सगळे जे विंग आहेत आमचे शिवसेनेचे, या सगळ्यांचे प्रमुख पदाधिकारी, सामान्य शिवसैनिक आणि नागरिकांना सुद्धा त्या शिवसंपर्क अभियानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण निमंत्रित करणार आहे. आणि गेल्या दीड वर्षामध्ये राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेले महत्वाचे निर्णय, राज्याच्या विकासासाठी घेतलेले काही धोरणात्मक प्रकल्प, या सगळ्या बाबतीत शासन कसं काम करत आहे, वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांना अभिप्रेत असणारं जे काम आहे ते काम कसं चालू आहे, या सगळ्यांच्या बाबतीतली चर्चा, या सगळ्यांच्या बाबतीतलं भाषणं ही शिवसंपर्क अभियानमध्ये होणार आहे. त्यामुळं कुणाला तरी टार्गेट, कुठला तरी मतदारसंघ कुणाला तरी टार्गेट केलाय असं म्हणून हे बिलकुल नाही. सगळ्या महाराष्ट्रामध्ये, सर्व जिल्ह्यांमध्ये हे शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा राज्यव्यापी एक प्रचंड मोठा झंझावाती दौरा या निमित्तानं आम्ही पक्षाच्या वतीनं आयोजित केलेला आहे. म्हणजे त्याला कुठेतरी जे ठाकरे गटाचं आहे, ज्या जागा आहेत त्या शिवसेनेचे खासदार बहुतांश ठिकाणी त्या ठिकाणी आहेत, त्याच ठिकाणी का अशा पद्धतीने बाकी ठिकाणी पण जाणार आहात? संपूर्ण राज्यात आम्ही जाणार आहे. म्हणजे पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, अगदी जिल्हा मोठा असला तर जिल्ह्याचे दोन ठिकाणी जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचे शिवसंपर्क अभियानच्या सभा होतील. मी म्हटलं तसं हा शिवसंपर्क अभियान हे सुरुवातीपासून आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पदावर आमदार असाल, खासदार असाल, मंत्री असाल, जिल्हा प्रमुख असाल, तर तुम्ही लोकांसाठी काय केलं आणि लोकांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत याच्यासाठी तुम्ही लोकांच्यात जावा, लोकांना तुमच्या दारात यायला लावू नका. आणि म्हणूनसाठी आम्ही शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे, शिवसेनेच्या राजकीय पद्धतीप्रमाणे हे शिवसंपर्क अभियान आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आवश्यकता भासली तर एका जिल्ह्यात 2 ठिकाणी अशा पद्धतीच्या शिवसंपर्क अभियानच्या सभा आहेत. तुम्ही स्वबळ हा शब्द वापरू नका. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे आणि महायुती ही 3 पक्षांचे प्रमुख 3 पक्ष आणि इतर सहयोगी पक्षांची मिळून झालेली महायुती आहे. प्रत्येकाला आपापल्या पक्षाचं धोरण राबवणं, आपापला पक्ष वाढवणं, सत्तेच्या माध्यमातून, पदाच्या माध्यमातून लोकांना त्या सत्तेचा फायदा करून देणं हे प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे. पण ज्यावेळी महायुती म्हणून यायचा विषय येईल त्यावेळी आम्ही 3ही पक्ष आणि आमचे सगळे घटक मित्र पक्ष हे आम्ही एकत्र असू आणि ज्यावेळी निवडणुकांना सामोरं जायचं त्यावेळी महायुती म्हणून आम्ही एकत्र सामोरं जाऊ. निवडणुकीपूर्वी प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवणं, आपली पक्ष संघटना मजबूत करणं हे प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे, काम आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ते करतोय. पण सर, ज्या पद्धतीनं हा दौरा आखण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांचा, त्याच वेळेला मुंबईमध्ये जरांगे पाटील आंदोलन करण्यासाठी येत आहेत आणि मुख्यमंत्री मात्र त्याच कालावधीमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असणार आहे. त्यामुळे कुठेतरी मुंबईची जी परिस्थिती आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं दिसतं. या बाबतीत बघा, वाहिन्यांच्या माध्यमातून, पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अनेक वेळा या सरकारमधल्या अनेक माननीय मंत्री महोदयांनी जरांगे पाटील साहेबांना विनंती केलेली आहे
की राज्य सरकार मराठा आरक्षणाचा विषय आता सोडवण्याच्या टप्प्यामध्ये आणलेला आहे. 80% हा प्रश्न सुटलेला आहे. तांत्रिक आणि कायदेशीर बाबी फक्त त्याच्यामध्ये थोड्या पाठीमागे राहिलेल्या आहेत, त्या सुद्धा गतीनं आम्ही पूर्ण करतोय. त्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, समजून घ्यावं सरकारची काम करण्याची पद्धत जी आहे, सरकार ज्या गतीनं काम करतंय ते. आणि हे बघा, लाखोच्या संख्येनं लोक मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांची सुद्धा कळत न कळत गैरसोय होणार आहे आणि मुंबईकरांची सुद्धा कळत न कळत गैरसोय होणार आहे. त्यामुळे हे टाळलं तर अधिक बरं होईल. सरकार हा मराठा आरक्षणाचा विषय 100% सोडवणार आहे. मी म्हणतो, जबाबदारीनं सांगतोय, 80% हा प्रश्न सुटलेला आहे. त्यामुळं जरांगे पाटील साहेबांनी थोडं संयमानं घ्यावं, सरकारला सहकार्य करावं आणि कुठंही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. कारण हे बघा, आपण किती जरी म्हणलं, आपण नियोजन करताना सांगतो शांततेनं जायचं, शांततेनं बसायचं, शांततेनं आंदोलन करायचं, पण काही एक हाताच्या बोटावर मोजण्यासारखी काही लोक असतात की ते विनाकारण अशा मोठ्या संख्येनं माणसं जमली की त्या संधीचा गैरफायदा घेतात आणि कुठंतरी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे माणसं जमेपर्यंत आपल्या नियंत्रणात असतात, पण जमल्यानंतर कोण कसं वागेल, कोण काय करेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळं म्हणूनच मला जरांगे पाटील साहेबांना सांगायचे की एवढं सगळं आता म्हणजे हे निर्णयाप्रत आलंय, 80% पूर्ण झालंय मराठा आरक्षण देण्याचं काम. त्यामुळं आता हे मिळत असताना त्याला कुठं अशा पद्धतीनं लोक जमून त्याला कुठं काही अडचण निर्माण होऊ नये किंवा अशा पद्धतीनं कोणाचीच गैरसोय होऊ नये म्हणून सरकारला जरांगे पाटील साहेबांनी सहकार्य करावं, संयमाची समजूतदारपणाची भूमिका घ्यावी, अशीच त्यांना आमची सरकार म्हणून विनंती आहे. सर, एकीकडे तुम्ही म्हणता 80% मराठा आरक्षण विषयाने मार्गी लावलेला आहे, पण दुसरीकडे आज जरांगेंची शिष्टमंडळ आलेलं आहे आणि ते पाहणी करते, आढावा घेते. शिवाजी पार्कची पाहणी केलेली आहे, आझाद मैदानाची पाहणी केलेली आहे. कसं बघताय? 20 तारखेची तयारी त्यांनी सुरू केली. त्यांची तयारी त्यांनी केली हे बघतोय आपण माध्यमांच्या मध्ये. पण ती तयारी करत असताना सरकारची सुद्धा त्यांना जी विनंती आहे किंवा सरकारची सुद्धा जी भूमिका आहे ती सुद्धा त्यांनी समजून घेतली पाहिजे आता. कारण मी परत म्हणतोय, कोणाची गैरसोय होणार नाही, कोणाला त्यामुळं अशा पद्धतीनं लोक एकत्र येण्यामुळं, आंदोलनामुळं कोणाला नाहक त्रास होणार नाही, जनजीवन मुंबईमधलं विस्कळीत होणार नाही, याची सगळ्यांची जबाबदारी आहे ना. महाराष्ट्राचे नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्य आहे की शांतता, संयम आपण या ठिकाणी पाळला पाहिजे. म्हणून मी सांगतोय बघा, माणसं जमेपर्यंत आपल्या नियंत्रणात असतात किंवा आपण सांगतो त्या पद्धतीनं होतं, पण एकदा एवढ्या मोठ्या संख्येनं माणसं जमल्यानंतर त्यात एखादा दुसरा माणूस काहीतरी चुकीची भूमिका घेतो, चुकीचं कृत्य करतो आणि सगळ्यांनाच ते भोगावं लागतं परत. म्हणून माझी विनंती आहे जरांगे पाटील साहेबांना की त्यांनी शासनाला सहकार्य करावं, त्यांनी संयमाची भूमिका घ्यावी. नक्की 100% मराठा आरक्षण हे निश्चितपणानं आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. मी म्हणतोय परत तसं 80% हा प्रश्न सुटलेला आहे. तांत्रिक बाबी आणि कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या की मराठा आरक्षणाचा विषय हा यशस्वीपणानं सुटणार आहे. ओबीसी समाज सुद्धा 20 तारखेला मोर्चा काढायच्या तयारीत आहे. क्लॅशेस होऊ शकतात, कारण की ज्या पद्धतीनं दोन्ही समाजाकडून सांगितलं जातं की आम्ही मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन करू. हे बघा, ओबीसी समाजाने सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या मूळ आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लावत नाही. जे सुरुवातीला ठरलं होतं की ज्यांच्याकडं वडिलांच्याकडचं कुणबी प्रमाणपत्र आहे, म्हणजे काय तर माझ्या वडिलांकडे होतं, उदाहरण म्हणून माझ्या आजोबांकडे होतं, माझ्या पंजोबांकडे होतं, माझ्या खापर पंजोबांकडे होतं, माझ्या खापर पंजोबांकडे होतं, मग माझ्या मुलांना, माझ्या नातवांना, माझ्या पंतवांना उद्या पुढं हे थेट ब्लड रिलेशनमध्ये जर असेल तर ते मिळालं पाहिजे. याच्याबद्दल ओबीसी संघटनांचं सुद्धा कुठेही दुमत नव्हतं. आपण याच्यापेक्षा वेगळं काहीच करत नाही ना. फक्त एकच विषय झाला की सुरुवातीला माननीय मनोज पाटील जरांगे साहेब काय म्हटले की मराठवाड्यातल्या 8-9 जिल्ह्यांमध्ये निजाम काळामध्ये आमच्याकडे ही कुणबी प्रमाणपत्र मिळत होती, त्याचा शोध घ्या आणि मराठवाड्यातल्या 8-9 जिल्ह्यांमध्ये ही प्रमाणपत्र द्या. आपण तो निर्णय घेतला. परत त्यांच्या लक्षात असं आलं की मराठवाड्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या इतर राज्यात सुद्धा अशा काही नोंदी सापडत आहेत. मग ते म्हटले की बाबा तुम्ही इतर राज्यात सुद्धा त्याची शोध मोहीम घ्या. तर मग महाराष्ट्र हे एक सांघिक राज्य एकत्र आहे. मराठवाड्यासाठी वेगळा कायदा आणि राज्यातल्या इतर जिल्ह्यांसाठी वेगळा कायदा असं नसतंय. शासनाने ती सुद्धा मागणी जरांगे पाटील साहेबांची स्वीकारली की ठीक आहे, राज्यातल्या इतर जिल्ह्यात सुद्धा जिथं जिथं असे थेट वंशावळी सापडतील तिथं तपासणी करून आपण ते प्रमाणपत्र देऊ. मग ओबीसी समाजानं हा गैरसमज बिलकुल करू नये
की त्यांचं आज अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लावतोय, कुठेही त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. त्यामुळे त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं दोन समाज समोरासमोर येतील. दोन्ही समाजाला माझी विनंती आहे, मराठा बांधवांना सुद्धा आमची विनंती आहे आणि ओबीसी बांधवांना सुद्धा विनंती आहे की कुठेही जे घडणारच नाही, ओबीसींचं कुणी काढणारच नाही, तर त्याच्या बाबतीत नाहक अशा पद्धतीचा गैरसमज करणं किंवा नाहक अशा पद्धतीनं तुम्ही काढताय मग आम्ही काढू अशी भूमिका महाराष्ट्रामध्ये घेणं योग्य नाही. सरकार सगळ्या समाजांना योग्य न्याय, निश्चितपणानं न्याय देताना समतोल राखण्याचं काम हे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार करते. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी सरकारची भूमिका समजून घ्यावी आणि सरकारला सहकार्य करावं एवढं आपल्या माध्यमातून, वाहिन्यांच्या माध्यमातून मी राज्यातल्या जनतेला विनंती करेन. म्हटलेलं आहे 10 जानेवारीला मुख्यमंत्री बदलेल हा माझा दावा आहे. काय म्हणलेत? मुख्यमंत्री 10 जानेवारीला बदलेल असा माझा दावा आहे. विरोधी पक्षनेते म्हणतात मुंगेरी लाल की हसीन सपने, फार जुनी म्हणाई. पण आता वडट्टीवार साहेब त्या खुर्चीवर बसलेत विरोधी पक्ष नेत्याच्या, त्यांना सारखं सारखं दिल्लीला त्यांच्या दाखवावं लागतं की मी काहीतरी करतोय. तसं बघितलं तर विधानसभेतला विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचा परफॉर्मन्स काय होता नागपूरच्या अधिवेशनात हे आमच्यापेक्षा तुम्ही सगळ्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी पाहिलेलं आहे. याच्या अगोदरचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्रानं मोठे दिग्गज नेते पाहिले, त्या तुलनेत वडट्टीवार साहेबांचं परफॉर्मन्स या अधिवेशनात आम्ही सगळ्यांनी बघितलंय. मग त्यामुळं आता दिल्लीला दाखवलं पाहिजे ना की मी काहीतरी करतोय. म्हणून अशी वक्तव्य बेसलेस, ज्याला काही तथ्य नाही, अशी वक्तव्य करायची. त्यामुळं अशा वक्तव्यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याच नेतृत्वाखाली 2024च्या विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या महायुती म्हणून आम्ही लढू. महाविकास आघाडीमध्ये आपण पाहतोय की लोकसभेच्या जागेवरना तिढा पाहायला मिळतोय, कारण संजय राऊत एकीकडे 23 जागांसाठी मागत आहेत, तर दुसरीकडे यालाच काँग्रेसचे संजय निरुपम यांनी विरोध केलेला आहे आणि वंचित आघाडीने 12-12-12 अशाचा फॉर्म्युला जो आहे तो सांगितला आहे. काय यावर नाही, आता बघा, हा त्यांच्या महाविकास आघाडीमधला विषय आहे. त्यांनी काय करावं काय नाही. फक्त एक महत्वाचं यातलं आहे, जी महाविकास आघाडी म्हणते आमची वज्रमुठ आहे, कसं काय वज्रमुठच म्हणत होते बघा अगोदर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडायच्या आधी आमची वज्रमुठ आहे आणि अशा मुठी आवळून महाराष्ट्राला ते सगळे दाखवत होते. आता ते ज्या मुठी वळलेल्या होत्या एकत्र वज्रमुठीमध्ये, त्यातल्याच काँग्रेसचे संजय निरुपम काय म्हटले आज की उभाटाकडे किती मतं आहेत ह्याचा पहिला त्यांनी विचार करा आणि मग जागा मागा. म्हणजे त्यांच्यातच सुरू झाले तुमची मतं किती आणि आमची मतं किती. याच्यावरनं कळतंय की ह्या महाविकास आघाडीचं काय होणार आहे. जागा वाटपाची चर्चा सुरू व्हायच्या अगोदरच जर तुमची मतं किती आणि आमची मतं किती, तुमची ताकद किती आणि आमची ताकद किती, असं एकमेकाचं मोजमाप जर ही माणसं करत असतील तर मग निश्चितपणे आता महाराष्ट्रातल्या जनतेनं हे ओळखलं पाहिजे की ज्यांचं भांडण जागा वाटप सुरू चर्चा करायच्या अगोदरच सुरू झालंय हे टिकणार आहे का. त्यामुळे ह्या महाविकास आघाडीकडे आम्ही गांभीर्यानं बघत नाही. त्यांना लकलाभू, त्यांना जेवढ्या जागा वाटून घ्यायच्यात आपापसात ते त्यांनी जरूर घ्याव्यात. पण मी आपल्याला सांगतो त्यांच्या विरोधामध्ये महायुती महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किमान 45 जागा माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि माननीय अजितदादांच्या या तिघांच्या नेतृत्वाखाली किमान 45 जागा आम्ही जिंकू, ही त्रिवार सत्य आहे. मग किमान काल राज ठाकरेंनी भेट घेतली, सत्ता उलटून टाकण्यासाठी सज्ज राहा, कार्यकर्त्यांना त्यांनी एका प्रकारे मार्गदर्शन दिले आहे. कुठून दिली? मातोश्रीवर भडगाव पाचोऱ्यामधले त्यालाच महत्व आहे ना. शिंदे साहेबांच्याकडे जे प्रवेश होतात त्या प्रवेशाला माननीय शिंदे साहेब हे त्या जिल्ह्यामध्ये जातात, त्या गावामध्ये जातात आणि लाखो लोकांच्या उपस्थितीत प्रवेश होतात. ठीक आहे, मातोश्रीबद्दल आम्हाला नितांत आदर आजही आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं ते निवासस्थान आहे. परंतु 4 भिंतीच्या आतमध्ये 50-50 लोकांचा प्रवेश करायचा आणि त्यातनं वल्गना करायच्या की आता महाराष्ट्र जिंकायला सज्ज व्हा. महाराष्ट्र जिंकायला सज्ज व्हायचं असेल तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब जे करायचे ते स्वतः कानाकोपऱ्यात महाराष्ट्राचे जायचे, तिथं जाऊन शिवसैनिकांमध्ये एक अंगार पेटवायची की तुम्ही अशा पद्धतीनं ज्वलंत हिंदुत्व घेऊन पुढे गेलं पाहिजे ना. उद्धवजी ठाकरे साहेब जातात, आम्ही समजू शकतो की उद्धवजी ठाकरे साहेबांना प्रकृतीचं कारण आहे, पण युवराज जे आहेत उभाटा गटाचे ते तर ठणठणीत आहेत. त्यांना काय हरकत आहे एका दिवसातनं 2-2, 3-3 जिल्हे करायला, ते पण मातोश्री सोडत नाहीत. म्हणजे वर्षा निवासस्थानात मुख्यमंत्री असताना साहेब होते, उद्धव साहेब होते,
आदित्य साहेब होते. आता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर पुन्हा मातोश्रीमध्ये आहेत तरी तिथंच आहेत. पण बाहेर लोकांच्यात गेलं पाहिजे ना. लोकांच्यात गेलं तर लोकांना वाटतं बाबा आपला नेता रस्त्यावर उतरलाय, आता आपण त्या नेत्याला पाठबळ दिलं पाहिजे. आपला नेता बंद दारातनं म्हणजे बंद चार भिंतीच्या आतनं आव्हान करणार आणि जनतेला म्हणणार तुम्ही लढा, हे बरोबर नाही. त्याच्यासाठी लोकांच्यात जावं लागतं. एक जण विचारा कोणीतरी. भूमिका वेगळी झाली असली तरी पुढच्या काही दिवसामध्ये तुमचे चिरंजीव यशराज यांचा विवाह सोहळा पाटणमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी तुम्ही उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाणार आहात का? बघा, माझ्या कुटुंबामध्ये पहिल्यांदाच माझ्या मुलाचा विवाह होतो. बऱ्याच वर्षानंतर कुटुंबामध्ये आमचे शुभ कार्य आहे. त्यामुळे शुभ कार्याचं निमंत्रण आपण सगळंच आपतेष्टांना, मित्रपरिवाराला, आपल्या जवळच्या व्यक्तींना देत असतो. त्यामुळं राज्यातल्या अनेक मान्यवरांना, सर्व मान्य आमदार महोदयांना, सर्व मान्य खासदार महोदयांना, सर्व माननीय मंत्री महोदयांना, या सगळ्यांना प्रत्येकाला निमंत्रण देण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि अशा शुभ कार्याचं निमंत्रण आपण सगळ्यांना देत असतो, तसं सगळ्यांना देऊ आपण. मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे सगळ्यांना देऊ म्हटलं ना मी तुम्हाला. बरं, दुसरा मुद्दा असा आहे, तुमचा पक्ष जो आहे तर भाजपकडून किंवा विरोधी पक्षाकडून सांगितलं जातंय की 10 तारखेच्या निकालाच्या आधी जर निर्णय विरोधात लागला तर शिंदे गटाच्या लोकांना कमळ चिन्ह घ्यावं लागेल आणि भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल. असं कोण म्हणलं? असं जितेंद्र आव्हाड किंवा विरोधी पक्षाचे नेते म्हणतात. जितेंद्र आव्हाडांना म्हणावं, तुम्हाला घड्याळ चिन्ह मिळणार आहे का ह्याचा पहिला विचार करा. कारण त्यांच्या पक्षातल्या घड्याळ चिन्हाचा वाद माननीय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. तिथं त्याच्यावर सुनावणी सुरू आहे. तुम्हाला तुमचं चिन्ह मिळतंय का आधी बघा. आमच्या चिन्हाची काळजी करू नका म्हणावं. आम्हाला धनुष्यबाण हे चिन्ह माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाबरोबर रितसर सुनावणी होऊन आम्हाला ते चिन्ह मिळालेलं आहे. आमचं चिन्ह, आमचा पक्ष आमच्याजवळ आहे. जे आमच्याबद्दल असं बोलतायत त्यांनी स्वतःचं चिन्ह त्यांच्याजवळ राहणार का याचा आधी विचार करा. एक दुसरा सुद्धा मुद्दा, गाड्या ज्या आहेत अजितदादांच्या पक्षाला, जिल्हाध्यक्षांना 12 लाख 22 लाख रुपयांच्या अशा 4 व्हीलर गाड्या देण्यात आलेल्या आहे. सातत्यानं चर्चा होते, अर्थमंत्री म्हणून अजितदादा असताना त्यांच्याकडून निधी जास्त मिळाला जातो. कशा पद्धतीने बघताय? कारण की पक्ष कार्यालयासाठी गाड्या दिल्या जात आहेत, तुम्ही कशा पद्धतीने बघताय? नाही, मला कल्पना नाही याची, मला माहितीच नाही. आपल्याकडनंच पहिल्यांदा कळते की असं पक्ष संघटनेसाठी काही वाहनं उपलब्ध कुठला पक्ष करू दे. पण हे बघा, प्रत्येक पक्षाकडं आपापला स्वतःचा पक्षाचा निधी असतो. त्या निधीमधनं तो निधी रितसर त्याचा हिशोब निवडणूक आयोगाला आपण वेळोवेळी देत असतो. त्यामुळं पक्षाकडे अधिकृत मिळालेलं नाही. आता आमदारांची वर्गणी पक्षाला जमा होती, खासदारांची वर्गणी पक्षाला जमा होती, मंत्र्यांची वर्गणी पक्ष वर्गणी असते. ती दर महिन्याला, दर वर्षाला आमदार, खासदार, मंत्र्यांना, जिल्हा प्रमुखांना द्यावी लागते. तो निधी कसा खर्च करायचा, कुठल्या बाबींवर खर्च करायचा हा त्या पक्षप्रमुखांचा अधिकार असतो. त्यामुळं त्या पद्धतीनं कदाचित झाला असेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अशी काही वाहनं दिलीत याची माझ्याकडे माहिती नाही. सर, रामाला हायजॅक केलेल्या भाजपाने आता थेट आरोप संजय राऊत नाही, याच्यावरती मला संजय राऊत साहेबांना एक फक्त रेफरन्स द्यायचा आहे की माननीय गिरीश महाजन साहेब यांनी ह्याला उत्तर दिलेलं आहे. गिरीश महाजन साहेब काय म्हटले की आम्ही ज्यावेळी पायी चालत कार सेवा करायला गेलो होतो आणि आम्हाला ज्यावेळी तिथं आमच्यावरती गुन्हे दाखल झाले, आम्ही ज्यावेळी तिथं अटक झालो, एक फोटो संजय राऊतांनी दाखवावा. बाबरी मशीद पाडताना संजय राऊत समोर होते. हे मी नाही, माननीय गिरीश महाजन साहेबांनीच त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं पहिलं उत्तर संजय राऊतांना म्हणा तुम्ही द्या आणि मग सांगा की कुणी कुणाला हायजॅक केले. रामाला हायजॅक, प्रभू रामचंद्रांना हायजॅक करण्याचा विषय नाही, हा श्रद्धेचा विषय आहे. गेली 300-400-500 वर्षापूर्वीचा प्रश्न जो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर सुटला, त्याचा आनंद मानला पाहिजे की ज्या माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालचं सरकार असताना हा प्रश्न सुटला. राम मंदिर उभं राहतंय, राम मंदिराचं लोकार्पण होतंय, प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी प्रतिष्ठापना होते. या चांगल्या क्षणाला, आनंदाच्या क्षणाला, सणासारख्या क्षणाला जर संजय राऊत राजकीय वळण देत असतील तर ते किती त्यांचे विचार करण्याची काय पद्धत आहे हे एवढ्यावरून स्पष्ट होते. आता ओके, एक शेवटचा प्रश्न. काल राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यानंतर चर्चा अशी सुरू झालेली आहे की लोकसभेसाठी आणि त्यापुढे विधानसभेसाठी शिंदे गट म्हणजे शिवसेना आणि मनसे हे एकत्रित येणार.
आणि अशा पद्धतीचं मिळतं जुळतं वक्तव्य संजय शिरसाट यांनी सुद्धा केलं. त्यांनी म्हटलं की राज ठाकरे जर शिंदे गटात आले किंवा शिवसेनेत आले तर स्वागत आहे. नाही, 100% स्वागत आहे. याचं कारण आपण पाहिलं असेल की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा गेल्या वर्षी पहिला दसरा मेळावा आमचा BKC मध्ये झाला, तेव्हा ठाकरे परिवारातल्या सौ स्मिताताई ठाकरे त्या मेळाव्याला आम्हाला शुभेच्छा द्यायसाठी आल्या होत्या. जयदेव ठाकरे साहेब आले होते, निहार ठाकरे साहेब ॲडव्होकेट आले होते. ठाकरे परिवाराला शिंदे साहेबांची भूमिका पटलेली आहे आणि माननीय राज ठाकरे साहेब तर निश्चितपणानं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि हिंदुत्व जे आम्ही घेऊन पुढे चाललोय, जी भारतीय जनता पक्ष घेऊन पुढे चाललाय, तेच हिंदुत्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं हे राज ठाकरे साहेबांच्या मध्ये आहे. त्यामुळे राज ठाकरे साहेब जर माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बरोबर, आमचे पक्षप्रमुख शिंदे साहेबांच्या बरोबर जर अशी चर्चा करून त्याच्यातनं काही चांगला निर्णय होणार असेल तर आम्ही सगळेजण माननीय राज ठाकरे साहेबांच्या स्वागताला तयार आहोत. ओके, थँक्यू. थँक्यू. पाचोरा विधानसभा मधले मतदारसंघाचे शिंदे गटात आणि जे भाजप गटातले पदाधिकारी आहेत यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे. काय सांगा? किती लोक होते त्याचा मी परत म्हणतोय. बघा, इथं हॉल भरून माणसं बसवायची आणि सांगायचं खूप मोठा प्रवेश झाला. पक्षप्रवेश कुठं होतो? एखाद्या मोठ्या मैदानावर 5-50 हजार माणसं जमून ते जेव्हा निर्णय घेतात की आम्ही आता इकडून इकडे आलोय. त्यामुळे ठीक आहे, आता काही लोकांनी त्यांचं काय कारण आहे, पाचोरा म्हणजे जळगाव जिल्ह्यामधलं जरूर आमचे तिथले स्थानिक आमदार आहेत, आमचे स्थानिक जिल्हा प्रमुख आहेत, आमचे स्थानिक मंत्री महोदय आहेत, ते बघतील ही कोण या व्यक्ती कशामुळे गेल्या, का गेल्या. पण मला वाटतंय की एवढ्या गांभीर्यानं किंवा याच्यावरती एवढ्या गांभीर्यानं बघावं असं नाही. पक्ष संघटना आमची प्रत्येक जिल्ह्यामध्ये मजबूत आहे. आमचे संपर्क प्रमुख असतील, आमचे संपर्क नेते असतील, आमचे जिल्हा प्रमुख असतील, काही आमच्या शिवसेनेच्या मंत्र्यांवर जिल्ह्यांची जबाबदारी दिलेली संघटनेची, त्या माध्यमातून असेल. दिवसेंदिवस संघटना वाढत चाललेली आहे, संघटनेची ताकद वाढते आहे. त्यामुळं असं बिलकुल नाही की संघटनेला याच्यापासून काही अडचण आहे. संघटना ही वाढत चाललेली आहे. त्याचा परिणाम 24च्या लोकसभेला आणि 24च्या विधानसभेला आपल्याला दिसेल. ओके, धन्यवाद. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.